दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी। तर सत्ताधाऱ्यांकडून माझ्या बदनामीचा डाव, आरोपांवर कोर्टात भूमिका स्पष्ट करू, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। दिशा सालियान प्रकरणाशी दुरान्वने संबंध नाही, खोटेनाटे आरोप कराल तर प्रकरण सत्ताधाऱ्यांवरच बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा इशारा। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीचा चौकशी अहवाल कधी पूर्ण होणार, भाजपचे आमदार अमित साटम यांचा सवाल। तर चौकशी सुरू आहे, कारवाई होईल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आश्वासन। दिशा सालियानच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी अंत्यसंस्कारावेळचे फोटो समोर, चेहऱ्यावर जखम नसल्यासंदर्भात आश्चर्य व्यक्त। हिंजवडीमधील टेम्पो ट्रॅव्हल चालकाने पेटवली, चौघांचा जीव घेतला प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानसह इतर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, आतापर्यंत 80 जणांना अटक, नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती। नागपूरमधील नंदनवन आणि कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णपणे हटवली, 9 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम। नाशिकमध्ये 2 सख्या भावांची निर्घृण हत्या, 5 आरोपींना अटक, पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादामधून हत्या केल्याची आरोपींची कबुली। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद, सुतार यांनी मानले राज्य सरकारचे आभार।